मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही राघव राजा राम रघुपती राघव राजा राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा 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 राघव राघव माधवानंद राघव 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 कवले बाबा राघव राघव राजा राम रघुपती राघव राजा राघव राजा राम रघुपती राघव राजा राघव 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 राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राघव राघव रत्नाकर राघव 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 रत्नाकर राघव राघव राजा राम रघुपती राघव राजा राघव राजा राम रघुपती राघव राजा राघव 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 राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा सद्गुरु सारी कास्ता पाठी राखा सद्गुरु सारी कास्ता पाठी राखा ईश्वराचा लेखा कोण करे ईश्वराचा लेखा कोण करे ईश्वराचा लेखा कोण करे राज्याची कांता काय भीक मागे 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 चित्त पावे मनाची अधोर्य चित्त पावे मनाची अधोर्य चित्त पावे कल्पतरो तळवटी जो कोणी बैसरा कल्पतरो तळवटी जो कोणी बैसला पायवणे तेला सांगा जोडे ज्ञानदेव माने तरल तरलो ज्ञानदेव माने तरल तरलो आता उदरिलो गुरु गोपे आठो पार कुमान आठो पार कुमान आठो पार कुमान आठो पार कुमान तो 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 पार पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संत किया
त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो बाबा देत करो दास माझे जमलेले सर्व भावी भक्त, आज आपण दीपक गोडसे यांच्या घरी जमलेलो आहोत. आज त्यांच्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे. कसा आहे? भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, विठ्ठले आवडी. हो, हा सुख सोहळा नवनाथ ग्रंथ पारायण समाप्ती. जो भाग्यवान आहे भक्त तोच भक्त इथं येऊ शकतो. सद्गुरूच्या आज्ञेवरून त्यांनी हा भक्तिमय कार्यक्रम आयोजन केलेला आहे. कसा आहे? जो भाग्यवान आहे तोच भक्त इथे येऊ शकतो. म्हणून सद्गुरूच्या चरणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. दीपक गोडसे हा खरा निष्ठावंत भक्त आहे. त्याने सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून एवढं मोठं कार्य चालू आहे. खरंच भाग्यवान आहे. कसं आहे? आम्ही भाग्याचे भाग्याचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. हो, म्हणून आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतला अभंग जगाचे जगदवंदनीय संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. या संसार रूपी सागरातून तरुण जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. त्याशिवाय ह्या संसाराचा आपल्या देहाचा उद्धार होत नाही. म्हणून आज सेवेसाठी घेतलेला अभंग सद्गुरु सारिकाचा पाठी राखा, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, हा इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे. हो, सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. ह्या संसार रूपी सागरातून तरुण जाण्यासाठी जसं आपल्या प्रपंचामध्ये पती पत्नीची जशी जोडी असते त्याप्रमाणे आपला संसार सुखी करण्याकरता परमार्थाची जोडी पाहिजे. त्याशिवाय संसार सुखी होत नाही. आपण किती प्रपंच करा, कितीही धन कमवा, कितीही बंगला बांधा, आपल्या संगत काही सुद्धा येणार नाही. फक्त काय संग येणार आहे? ते प्रभूचं नाम, ते आपण घेतलं पाहिजे. या मनुष्य जन्मामध्ये ज्या भगवंताने हा सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे, ते कशा करता? प्रभूचं हरिनाम घेण्याकरता. जो निष्ठावंत भक्त आहे, जो बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, जो बहुत जे पुण्याचा ज्याचा साठा जास्त आहे तोच भक्त या हरिनामामध्ये तल्लीन होतो. हरिनामामध्ये त्याला गोडी लागते,
आपल्या संसारामध्ये तुम्ही किती काही करा, परंतु जसं पती पत्नीची जोडी संसारामध्ये लागते तशी परमार्थीची जोडी आपल्या संसारामध्ये लागते. म्हणून संत महात्मे काय म्हणतात, देव झाला पाट मोरा, नसता विघ्न येते घरा, नसता विघ्न येते घरा, नसता विघ्न येते घरा, नसता विघ्न येते घरा. हो, आकडे महाराज प्रत्येक भक्तांना सांगतात की तुम्ही लिंक मध्ये राहा. लिंक मध्ये राहिल्यानंतर तुम्हाला कुठलंही संकट येत नाही. आपण मठावरती गेलो, जे महाराजांनी नेमाप्रमाणे सांगले त्या नेम पूर्ण केला, आपण जर थांबलो तरी सुद्धा आपल्याला संकट येऊ शकतात. सारखं लिंक मध्ये राहायचा. आकडे महाराज सांगतात की परमार्थाच्या लिंक मध्ये राहिल्यानंतर कधीही संकट येत नसतं. आपण प्रपंच करतो, परंतु प्रपंच करत असताना परमार्थही केला पाहिजे. त्याशिवाय सुख मिळत नाही. सुख मिळण्याकरता आज सेवेसाठी घेतला अभंग, सद्गुरु सारे का असता पाठी राखा, इतराचा लेखा कोणा करी, 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 इतराचा लेखा कोणा करी. हो, जे सद्गुरु आकडे महाराज जे नेम सांगतात त्या नियमाने गेल्यानंतर आपल्या प्रपंचामध्ये कोणतीही अडचण येत नाही. ही पूर्ण मला खात्री आहे म्हणून मी बोलतो. असं मी फालतू कधीच बोलत नाही. मी अनुभव स्वतः घेतलाय म्हणून सांगतो. मी काय मोठीपणा सांगत नाही किंवा काय नाही. मी स्वतः अनुभव घेतलाय म्हणून कीर्तना तुम्हाला सांगतो. जे भाविक भक्त आहेत, ज्या भाविक भक्तांना ज्या प्रपंचामध्ये अनेक अडचणी असतात, त्या अडचण दूर करण्यासाठी समर्थ सद्गुरू आकडे महाराज ह्यांच्या चरणावर आपण विश्वास ठेवून जर आपण प्रपंच केला, कधीही अडचण येत नाही. ह्या जगामध्ये अनेक संत होऊन गेले. त्या संतांनी ह्या भक्तांना अनुभव देण्यासाठी अनेक मठ उभा केलेत, परंतु आपण मठामध्ये गेल्यानंतर अनेक जे महाराज असतात, या प्रपंचामध्ये अनेक अडचणी असतात. काही महाराज सांगतात, काही महाराज सांगत बी नाही. त्या आपण कळवून घेण्यासाठी समर्थ सद्गुरू आकडे महाराज ह्याने त्यांच्या सद्गुरूचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या रत्नाकर महाराजांचा आशीर्वाद घेऊन दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन माधवानंद प्रभूचा आशीर्वाद घेऊन तेवढं मोठं त्या डोंगरगाव मध्ये कार्य चालू आहे की अनेक संसारामध्ये जे भक्त आसुरी शक्तीने वेडे झालेले आहेत, परंतु काही कळत नाही, ती शक्ती दिसत नाही. अनेक संकटामध्ये आपण किती प्रपंच केला तरी सुद्धा आपल्याला यश प्राप्ती होत नाही. कशा करता? ह्यांच्याकडे अनेक मोठे पुरावे आहेत. जे दवाखान्यामध्ये पेशंट नीट होत नाही, त्या सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून पेशंट नीट होतो. ही किती मोठी शक्ती बघा. म्हणून आज सेवेसाठी घेतलेला अभंग, सद्गुरु सारे का असता पाठी राखा, इतराचा लेखा कोणा करी, 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 इतराचा लेखा कोणा करी. हो, त्या सद्गुरूच्या विश्वास ठेवून तुम्ही प्रपंच करत जावा. कसं आहे, 9 नाथापैकी एक जालिंद्रनाथ
त्यांचा जो भक्त होता गोपीचंद नावाचा भक्त होता. त्या भक्ताचं मोठं राज्य होतं, राजा होता. राजा असताना त्याने राज्य सोडलं की आपण किती संपत्ती कमवली, किती एवढं मोठं राज्य कमवलं तरी आपल्या संगती येत नाही. ती कसं आहे, नाशिवंत आहे. ह्या संसाराच्या सागरातून तरुण जाण्याकरता परमार्थ केला पाहिजे. त्या गोपीचंद राजाला समजलं की आपण राज्य सोडून द्यावं, आपण गोसावे हो. त्या जालिंदरनाथाच्या चरणावर विश्वास ठेवला. त्याने ते राज्य सोडलं. राज्य सोडून तो गोसावी झाला. गोसावी झाल्यानंतर तो गौड बंगालहून तो कौल बंगालकडे चालला. चालत असताना त्याला अनेक जे भक्तगण गोसावी आला म्हणून अनेक पाची पक्वानाचं जेवण त्याला गोपीचंद राजाला देत होते. परंतु गोपीचंद राजा तो मनामध्ये म्हणत आहे की मी गोसावी झालो आहे, मला ही जेवण नको आहे. जे गरीब भावी भक्त आहे त्यांचं जेवण मला गोड लागतं. चटणी भाकर असू द्या, ते जेवण गोड लागतं. म्हणून तो कौल बंगालहून तो पौलपट्टण मध्ये गेला. पौलपट्टण मध्ये त्या गोपीचंद राजाची चंपावती नावाची बहीण होती. तिलकचंद राजाची सून चंपावती. त्या पौलपट्टण मध्ये गेल्यानंतर गोपीचंद राजा गेल्यानंतर अनेक जे चंपावतीच्या दासी होत्या ती म्हणू लागल्या की या पौलपट्टण मध्ये अगोदर त्या गोपीचंद राजाला ती दासी ओळखत होत्या आणि चंपावतीला जाऊन सांगितलं की तुझा एवढा मोठा भाऊ राजा होता. राजा असताना त्याने राज्य सर्व सोडून तो गोसावी झाला आहे. म्हणून चंपावती राणीला, जी गोपीचंद राजाची बहीण होती, त्यांना जाऊन सांगितलं की तुझा भाऊ राजा होता आणि त्यानं राज्य सोडून तो गोसावी झाला आहे. म्हणून संत महात्मे काय म्हणतात, देव रंगारी रंगारी त्रिगुणाचा 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 गोपीचंद राजा पौलपट्टणमध्ये गेल्यानंतर ती जी चंपावतीच्या दासी होत्या त्यांनी सांगितलं की गोपीचंद राजा आले आहे. त्याला तिथं आता एवढी मोठी चंपावती म्हणत आहे की एवढा मोठा माझा भाऊ राज्य करत होता, राज्य सोडून पौलपट्टणमध्ये माझ्या राजवाड्यामध्ये आला, नगरीमध्ये आला. म्हणून ती म्हणत आहे की माझी पूर्ण आबरू गेलेली आहे. एवढी मोठी माझा भाऊ आबरू घालवतो कशा करता, एवढं मोठं राज्य सोडून तो भिक्षा मागत फिरत आहे. परंतु त्या गोपीचंद राजाला कळलं की ह्या प्रपंचामध्ये, ह्या राज्यामध्ये काही सुद्धा नाही. आपल्या जीवनाचा उद्धार व्हायचा असेल तरी सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याने गोपीचंद राजाने जालिंदरनाथाच्या चरणावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवून भक्ती करू लागला. परंतु भक्तीमध्ये अपमान पचवता आला पाहिजे, मान सुद्धा पचवता आला पाहिजे, दुःख सुद्धा पचवता आलं पाहिजे. तोच खरा भक्त असतो. कसा आहे, ही पचवल्यानंतर देवाला कळत असतं. आपण माणसे कितीही बघू दे आपल्यामध्ये, परंतु आपण जे काय काय करतो ते परमेश्वराला कळत आहे. चंद्र आहे साक्षीला, सूर्य आहे साक्षीला. परंतु काही जण असतात, चोरी करत असतो, परंतु माणसाला वाटतं की ह्याला दिसत नाही. परंतु चंद्र आहे साक्षीला, सूर्य आहे साक्षीला, देव बघत असतो. परंतु जो शेवटच्या चरणावर आपण
चरणापर्यंत आपण सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून गोपीचंद राजाने त्या पौलपट्टणमध्ये भिक्षा मागत असताना दासीने सांगितले चंपावतीला जाऊन की भिक्षा मागत असताना दासीने सांगितल्यानंतर चंपावती रडत बसलेली आहे. आता करायचं काय? जे दासी होत्या त्यांनी जेवण नेऊन जी शाळा होती गोपीचंद राजाला त्या शाळेमध्ये बसवलं की आता ही त्या पौलपट्टणमध्ये जाऊन भिक्षा मागत आहे, राणीची आबरू जात आहे. आता करायचं काय? एवढा मोठा भाऊ राजा असताना भिक्षा मागत फिरत आहे. त्या दासीने चंपावतीने सांगितले की त्या शाळेमध्ये बसवा आणि त्याला जेवण द्या. जेवण त्या दासीने त्या चंपावती ज्या गोपीचंद राजाला दासीने जेवण दिलं. जेवण तो खाल्ला आणि त्या चंपावतीला एकदम राग आला की आता करायचं काय? आपला भाऊ भिक्षा मागत फिरत आहे, गोसावी झालेला आहे, काय करायचं? त्याने काय केले की चंपावतीने ते अपमान सहन होईना. आता करायचं काय? त्याने पोटामध्ये चंपावतीने स्वतःच्या पोटामध्ये सुरी खुपसून जीवन संपवलं. आता करायचं काय? जीवन संपवल्यानंतर तिलकचंद राजा सुद्धा म्हणत आहे आमची सुद्धा अब्रू चाललेली आहे. आमच्या सुनेचा भाऊ राजा असताना राज्य सोडून एवढं मोठं भिक्षा मागत फिरत आहे. आता करायचं काय? परंतु ही पूर्ण बातमी चंपावतीने जीवन संपवल्यानंतर पूर्ण बातमी राजवाडे पौलपट्टणमध्ये कळली. आता करायचं काय? प्रत्येक जण दाही त्यांच्या घरामधले जे होते पूर्ण दाही रडू लागले. ही बातमी लगेच गोपीचंद राजाला कळले की आपल्या पायी आपल्या बहिणीने आपले जीवन संपवलेलं आहे. आता करायचं काय? तो सुद्धा रडू लागला. परंतु रडत असताना चंपावतीचं प्रेत घेऊन तिलकचंद राजा अनेक मोठमोठे राजे आल्यानंतर आता चंपावतीने जीवन संपवलं त्याच्या भावापाय. त्याला अपमान सहन झालेला नाही. जीवन संपवल्यानंतर चंपावतीचं प्रेत घेऊन जे काय करायचं असतं ते करून विधी करून पूर्ण प्रेत घेऊन मशाल वाटेकडे चालले. म्हणून कसं आहे? सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, देवा तुझे 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 करणी नारळाच्या आत पाणी. आणि चंपावतीचं प्रेत घेऊन अनेक जे राजे मोठमोठे होते मशानभूमीकडे चाललेले आहेत. त्याच्याबरोबर गोपीचंद राजा त्या प्रेतामध्ये सामील झालेला आहे. सामील होऊन तो सुद्धा मशानभूमीकडे चाललेला आहे. चालल्यानंतर तो म्हणत आहे की माझ्या बहिणीचं चंपावतीचं प्रेत जाळू नका. माझा सद्गुरू मोठा आहे, माझा सद्गुरू महान आहे. माझ्यासाठी माझ्या बहिणीनं जीवन माझ्यासाठी उद्ध्वस्त केलेलं असेल तरी माझ्या सद्गुरूच्या सामर्थ्यावर ते प्रेत मी उठवतो. म्हणून तिलकचंद राजाला जो चंपावतीचा जो सासरा होता राजा त्यांना विनंती करत आहे. परंतु त्या विनंतीला कोण सुद्धा ऐकत नाही. पूर्ण जे राजे होते मोठमोठे त्या गोपीचंदवर तर झालेले आहेत. आता करायचं काय? परंतु गोपीचंद राजाचा पूर्ण जसा सद्गुरूच्या चरणावर विश्वास होता त्या विश्वास ठेवून तरी सुद्धा तिलकचंद राजा अनेक मोठमोठे राजे ऐकेना ते प्रेत जाळण्यासाठी मशानभूमीकडे गेले. पूर्ण तयारी केली. ते मशानभूमीमध्ये प्रेत देऊन त्या सरणावरती रचलेलं आहे, चंदन लाकडावरती रचलेलं आहे. आता करायचं काय? परंतु गोपीचंद राजा
जालिंद्रनाथाचा धावा करत आहे की जालिंद्रनाथ म्हणत आहे की सद्गुरूला एवढं मोठं मी सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून मी भक्ती करीत आहे, मी गोसावी झालेलो आहे, परंतु माझ्यावर एवढं मोठं संकट कशासाठी आलेलं आहे. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या किती या संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, परंतु जो परमार्थावर विश्वास आहे तो कधीही ढळमळू देऊ नका. त्या संकटातून आपल्याला कधी बाहेर 100% काढणार ही पूर्ण मला गॅरंटी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्या गोपीचंद राजाने सद्गुरूच्या जालिंद्रनाथाच्या चरणावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवून सरणावर प्रेत, चंपावतीचं प्रेत सरणावर ठेवलं, परंतु तिलकचंद राजाला विनंती केली, परंतु काय ऐकेना. गोपीचंद राजा त्या प्रेताजवळ जाऊन बसला. त्या प्रेताला धन देऊ नका, थांबा जरा, थोडा ऐका म्हणून तिलकचंद राजाला आणि मोठमोठे राजाला तो विनंती करीत आहे. परंतु गोपीचंद राजाचं थोडं त्या तिलक जो राजा होता त्याने ऐकलं आणि त्याने प्रेत जाळण्याचं थांबवल्यानंतर गोपीचंद राजा जालिंद्रनाथ ध्यान करत बसले होते. ध्यान करत बसले असताना गोपीचंद राजा पळत गेला. तोपर्यंत जालिंद्रनाथाला समजलं की आपल्यासाठी भक्त पळत आहे, त्याच्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे, आता करायचं काय. आपण भक्ताच्या संकटाला आपण धावलं पाहिजे. अंतर्ज्ञानाने जालिंद्रनाथाने ओळखल्यानंतर जालिंद्रनाथ पळत येत आहे गोपीचंदाच्या आडवं येत असताना गोपीचंदाने जो चंपावतीचा जो डावा भुजा हात काढला होता, हात काढून बाजूला ठेवला होता. बाजूला ठेवल्यानंतर तिलक गोपीचंद चंपावती जिथं राहत होती त्या राहत्या खोलीमध्ये गोपीचंदाने तो हात नेऊन ठेवल्यानंतर पूर्ण बातमी जालिंद्रनाथाला सांगितल्यानंतर जालिंद्रनाथाने पूर्ण बातम्या ऐकल्यानंतर ह्या भक्तावर पूर्ण एवढं मोठं संकट आले, संकट निवारण केलं पाहिजे. ते प्रेत तिलकचंद राजाने न ऐकता त्यांना धन दिली, ती प्रेत जळलं. परंतु कसा आहे, सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग, सद्गुरु सारे का असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण कर, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, हा इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे. जालिंद्रनाथ चंपावतीच्या नगरामध्ये गेला. पोलपट्टणमध्ये गेल्यानंतर चंपावती ज्या खोलीमध्ये राहत होती, ज्या खोलीमध्ये त्याने आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं होतं, गेल्यानंतर जालिंद्रनाथ आणि गोपीचंद राजवाड्यामध्ये गेल्यानंतर तिलकचंद राजाने आपल्या मनावर दगड ठेवून त्यांनी त्या जालिंद्रनाथाची आणि गोपीचंदाची पाद्यपूजा केली. परंतु त्या तिलकचंद राजाच्या मनामध्ये राग होता की आपली सून त्या गोपीचंद राजाच्या मुळे मरण पावलेली आहे, परंतु सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून जालिंद्रनाथाने ज्या चंपावती जिथं जीवन संपवलं त्या खोलीमध्ये गेला. खोलीमध्ये गेल्यानंतर जो गोपीचंद राजाने जो डावा भुजा काढल्यानंतर जालिंद्रनाथाने संजीवनी मंत्र जप केला. जप करून जो तांब्यामध्ये पाणी घेऊन त्या भुजावरती जालिंद्रनाथाने पाणी टाकलं. संजीवनी मंत्र म्हणून पाणी टाकल्यानंतर, भस्म टाकल्यानंतर चंपावती उठून बसली. म्हणून सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला. म्हणून देव रंगारी त्रिगुणाचा रंग करे, 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 त्रिगुणाचा रंग करे. जालिंद्रनाथाच्या संजीवनी मंत्रामुळे ती
चंपावती उठून बसली. उठून बसल्यानंतर जसं झोपीतनं आपण उठतो त्याप्रमाणे उठून बसली. उठून बसल्यानंतर चंपावती खोलीतनं इकडे तिकडे बाहेर फिरू लागलेली आहे. परंतु जालिंद्रनाथ गोपीचंद दिसल्यानंतर त्याच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी विचारपूस केले की तुम्हाला जेवण बनवू म्हणून ती विचार करत आहे. जेवण बनवून जालिंद्रनाथाला गोपीचंदाला भोजन देऊन आणि भोजन दिल्यानंतर त्याने जो मार्ग स्वीकारला होता की भक्तीचा गोसावी झाला होता गोपीचंद, त्यांनी त्या मुलाला पूर्ण राज्य दिलं. त्यांनी ह्या संसारामध्ये काही नाशिवंत आहे, सर्व शाश्वत आहे, नाम आहे, श्रेष्ठ आहे. त्या नामावर सद्गुरूच्या नामावर विश्वास ठेवून आपण संसार करा. जालिंद्रनाथ त्या चंपावतीला उठवून तो आपण जिथं भक्ती करत आहे ध्यानमग्न झालेले आहे त्या ठिकाणी गेलेला आहे जालिंद्रनाथ. आणि गोपीचंद सुद्धा ध्यानासाठी गेलेला आहे. म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग सद्गुरु सारिका असता पाटीरा का इतर अचाले का कोण कार्य राजियाच्या कांता काय भिंक मागे मनाची जोगी सिद्ध पाहिजे. सद्गुरूच्या चरणावर विश्वास दीपक गोडसे आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या पत्नीने विश्वास ठेवून एवढं मोठं कार्य चालू आहे. त्यांच्यासाठी एवढं मोठं भाग्य. म्हणून आज बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी एवढं मोठं कार्य चालू आहे त्यांच्या घरामध्ये. कसं आहे त्यांचं एवढं मोठं भाग्य. त्यांच्या प्रपंचामध्ये कितीही अडचणी आल्या संकट आले दूर करण्यासाठी समर्थ सद्गुरू प्रभुदेव आकळे महाराज त्यांच्या चरणावर विश्वास ठेवून एवढं मोठं कार्य चालू आहे. त्यांच्या प्रपंचामध्ये किती अडचणीला निवारण करण्याचं काम आकळे महाराज करत असतात. परंतु त्यांचा भाव शुद्ध आहे, भक्ती शुद्ध आहे. म्हणून देव सुद्धा म्हणून सेवेसाठी घेतला अभंग सद्गुरू सारी काही असता पाठला काही इतर अचाले का कोण कर. म्हणून माझी झालेली सेवा सद्गुरू चरणी माधवानंदाच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी नवनाथाच्या चरणी अर्पण करून मी सेवा इथं थांबवतो. मला अजून अनेक भक्तांना सांगायचं होतं परंतु सेवे अभावी मी इथे कीर्तन थांबवतो. कसं आहे बुद्धी देणारा तोच आहे. मी काय बोलत नाही परंतु भगवंत बुद्धी देत असतो. मी एक तुमच्यासाठी एक सेवक आहे. म्हणून सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो. दास तुमचा म्हणविलो, दास तुमचा म्हणविलो. सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवा. कसा आहे जनाबाईला पांडुरंगाचा हार चोरला म्हणून अनेक भक्तांनी त्याला सुळावर द्यायचं म्हणून नदीवर नेऊन जनाबाईला त्या सुळावर दे पांडुरंगाचा हार चोरला. किती मोठा आळ आणला होता जनाबाई. परंतु त्याची जनाबाईची निष्ठावंत भक्ती होती, भाव होता. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्या सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या जनाबाईला सोळावर देण्याकरता अनेक जण आली परंतु त्या पांडुरंगावरचा भाव त्या जनाबाईने डळमळून दिला नाही. परंतु त्या सोळावर देण्याकरता परंतु त्या पांडुरंगाने त्या सोळाचं पाणी केलं आणि ती पाणी खळखळ नदीला जाऊन मिळलं. तसं आपण सर्व आलेले भाविक भक्त आपण प्रपंच किती करा परंतु परमार्थ केला पाहिजे. तुमच्या प्रपंचामध्ये सुख मिळवण्याकरता तुमच्या जीवनाचा उद्धार करून घेण्याकरता सद्गुरूच करावा लागतो. त्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून तुम्ही भक्ती करत जावा. तुमच्या परमार्थामध्ये तुमच्या प्रपंचामध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्या अडचण दूर करणारा भगवंत आहे. परंतु ज्या भक्तांना ह्या भक्तीचा महिमा ज्या भक्तांना कळलेला आहे
तोच भक्त त्या सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून भक्ती करा. माझी झालेली वेडी वाकडी सेवा माझ्या सद्गुरू चरणी अर्पण करून मी सेवा इथं थांबवतो. म्हणून हीच माझी आस, जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास. जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास. शंकर महाराज, तुम्ही 2 शब्द आनंदाने चांगले प्रेमाने बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. समर्थ सद्गुरू